पितृपक्षातील 15 दिवसात कधीही किंवा तुमच्या पितरांच्या तिथीला पितरांसाठी तर्पण विधी, पिंडदान, दानधर्म या गोष्टी केल्या जातात। पितरांचं पूजन करून या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि हाच नैवेद्य घरातील कोणत्या व्यक्तींनी बनवायचा, पितरांचा नैवेद्य बनवताना नियम काय आहेत, पितरांना नैवेद्यासाठी जेव्हा आपण ताट वाढतो तर त्या ताटामध्ये काय काय वाढावं, कोणती वस्तू सुरुवातीला, कोणती वस्तू नंतर, स्टेप बाय स्टेप या गोष्टी शेअर करणार आहे। त्याचबरोबर पितरांचे ताट कसे वाढावे, जसं बघा आपण इतर वेळी जेवण करतो त्यावेळेला ताट वाढण्याची एक वेगळी पद्धत असते आणि पितरांना जेव्हा नैवेद्य दाखवायचा असतो तर त्यावेळी ताट वाढण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी असते आणि पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा हे सुद्धा शेअर करणार आहे। कारण जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण पाण्याने बघा खाली मंडल काढत असतो, चौकोनी मंडल भरीव काढत असतो, पण जेव्हा आपण पितरांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने चौकोनी मंडल काढायचं नसतं। अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जेव्हा आपल्याला पितृदोष लागतो तर 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष आपल्याला लागत असतो। जसं की तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे की तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे, तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, तर 3 पिढ्यांपर्यंतच्या पितराची आपल्याला सेवा करायची असते। आणि महिला ज्या असतात तर महिलांना सासरचा आणि माहेरचा दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो। तुम्ही सगळ्या सेवा करून सगळे उपाय करून थकले आहात पण तुमच्या संसारामध्ये सुख नाहीये किंवा तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला स्वतःला संतान प्राप्ती होत नाहीये, नवरा बायकोचे सतत भांडणं होतात, घरात पैसा टिकत नाहीये, कर्ज वाढत चाललेलं आहे, मुला मुलींचे विवाह होत नाहीयेत, सगळे उपाय करूनही अशा समस्या आहेत तशाच आहेत, यातून बाहेर निघण्याचे मार्ग तुम्हाला मिळालेले नाहीयेत, तर कुठेतरी तुम्ही पितरांची सेवा करायला सुरुवात करा। बघा या सगळ्या गोष्टीतून हळूहळू बाहेर निघण्याचे मार्ग मिळत आहेत असे अनुभव तुम्हाला स्वतःलाच येतील। फक्त पितृपक्षातच पितरांची सेवा करावी असं नाही, अक्षय तृतीयेला, पितृपक्षामध्ये, त्याचबरोबर जेव्हा वर्षश्राद्धाची तिथी असते पितरांची त्या तिथीला, आणि जर तुम्ही खूपच त्रासलेले असाल सर्व समस्यांनी तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही पितरांसाठी दानधर्म, पितरांसाठी सेवा करू शकता। प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तुम्ही पितरांचं स्मरण करून शिदादान करू शकता। तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान, यथाशक्ती जे काही तुम्हाला पैसे दान करायचे आहेत ते तुम्ही दान करू शकता। किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला काही पितरांसाठी सेवा करायच्या असतील, पितृस्तुती, पितृअष्टक किंवा पितृस्तोत्र तुम्हाला नित्य नियमाने दररोज म्हणायचं असेल तर ते सुद्धा दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसून तुम्ही ते म्हणू शकता पितरांसाठी सेवा म्हणून। तर बघा पितरांच्या स्वयंपाकामध्ये नेमके कोणकोणते पदार्थ बनवायचे असतात, तर काही मी तुम्हाला जे जनरली सगळीकडे बनवले जातात ते पदार्थ सांगते, पण तुमच्या भागानुसार, तुमच्या शहरानुसार किंवा तुमच्या घराण्यामध्ये रूढी परंपरेनुसार तुमच्याकडे जे पदार्थ बनवले जातात ते तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा। याच्यामध्ये मी एखादे पदार्थ सांगितले आणि तो पदार्थ तुमच्याकडे बनवला जात नसेल तर तुम्ही तो बनवू नका। तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे तुमच्या एरियानुसार काय बनवलं जातं त्यानुसार तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा। मी एक हे ढोबळ सांगत आहे की सगळीकडे जनरली या पद्धतीचे पदार्थ जे आहेत ते पितरांच्या जेवणामध्ये बनवले जातात। सहसा पितरांच्या स्वयंपाकामध्ये तांदळाची खीर ही जवळजवळ सगळ्यांकडेच बनवली जाते। त्यानंतर उडदाचे वडे बनवले जातात, कढी, आळूच्या वड्या बनवल्या जातात, बऱ्याच ठिकाणी आळूची भाजी सुद्धा बनवली जाते। भाज्यांमध्ये प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी बटाट्याची भाजी बनवली जाते, भेंडीची भाजी, डांगराची भाजी, त्यानंतर गवारीच्या शेंगाची भाजी बनवली जाते। चटण्या बनवल्या जातात, चटणीमध्ये स्पेशली तिळाची चटणी आणि जवसाची चटणी ही बनवली जाते। त्याचबरोबर कोशिंबीर, पंचामृत, बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी, कारल्याची भाजी हे सुद्धा बनवलं जातं आणि याचबरोबर लिंबू, तूप, भाजलेले किंवा तळलेले पदार्थ जे असतात ना ते पितरांना आवडतात। आणि लिंबू जे असतं तर ते आपण ताटामध्ये वाढतच असतो, पण लिंबू इतर वेळी आपण जेवणामध्ये सुरुवातीला लिंबू आणि मीठ वाढतो, पण पितरांचं ताट वाढताना ही पद्धत पूर्णपणे वेगळी आहे। पितरांच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वापर अजिबात करायचा नाहीये। कांदा लसूण विरहित जेवण जे आहे ते पितरांसाठी बनवायचं आहे। आता आमच्याकडे कशी पद्धत आहे, आमच्याकडे पितरांसाठी सोहळ्यामध्ये स्वयंपाक केला जातो। पितरांसाठीचा स्वयंपाक जो असतो तो घरातील सवाष्णी स्त्रीने करायचा असतो। भावकीमधील तुमच्या घरातील जी कोणती सवाष्णी स्त्री असेल त्यांनी हा स्वयंपाक करायचा असतो आणि पितरांच्या स्वयंपाकामध्ये शेवगा, वांगे किंवा गाजर याचा वापर जो असतो तो चुकूनही करायचा नसतो। पितृभोजन होईपर्यंत घरातील सर्वांनी, तुमच्या भावकीतील असतील, तुमच्या घरातील असतील, सर्वांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत
उपवास करायचा असतो. जे काही आपण स्वयंपाक पित्रासाठी जेवण बनवलेलं आहे ते उष्ट करायचं नसतं. त्यामुळे बऱ्याच जणांना सवय असते बघा, स्वयंपाक बनवताना चाखून बघायचं, थोडंसं चाटून बघायचं, मीठ बरोबर आहे का, हे बरोबर आहे का. तर पित्रांचा स्वयंपाक बनवताना किंवा कोणत्याही देवी देवतांचा नैवेद्य बनवताना अशी चूक करू नका, कारण बऱ्याच जणांना सवय असते आणि नकळतपणे ते ह्या गोष्टी करतात. तर ही गोष्ट तुम्हाला लक्ष देऊन करायची आहे की तुम्हाला चाटून वगैरे बघायचं नाहीये. जे जसं बनलं ते तसं बनलं. आणि पित्रांसाठी स्वयंपाक बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्या काही सगळ्या भाज्या आहेत, वस्तू आहेत, त्या आपल्या घरातील असाव्यात. आपल्या कष्टाच्या पैशाने किराणा वगैरे सगळा तो भरलेला असावा. इतरांकडून आपल्याकडे एखादी वस्तू नाहीये म्हणून दुसऱ्यांकडून ते आणायचं, त्याचा पित्रांमध्ये वापर करायचा. पित्रांच्या स्वयंपाकामध्ये आपल्याकडे हे नाहीये, चला ह्यांच्याकडून हे मागून आणा, ते वापरायचं. तर असं करू नका. पित्र आपले आहेत, आपल्याला आपल्या पित्रांची कृपा प्राप्ती करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये पित्रांचा स्वयंपाक जो आहे तो बनवण्याचा प्रयत्न करा. इकडून तिकडून आणलेल्या याचा पितृ जे आहेत ते स्वीकार सुद्धा करत नाहीत. आणि दुसरा महत्वाचा नियम पाळायचा आहे तो म्हणजे पित्रांचा स्वयंपाक करताना त्यामध्ये केस निघणार नाही याची काळजी करायची आहे. केस बांधून तुम्हाला पित्रांचा स्वयंपाक करायचा आहे. पित्रांसाठीचा स्वयंपाक करत असताना दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, रडणं, पडणं किंवा खूप खुशी आनंदाने स्वयंपाक करणं, तर ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत. नॉर्मल जसा आपण स्वयंपाक करतो की जास्त कोणाबद्दल काही बोलणं नाही, आपापलं काम आपण करतोय, तर अशा पद्धतीने स्वयंपाक जो आहे तो तुम्हाला पित्रांसाठीचा करायचा आहे. आणि पित्राच्या स्वयंपाकाला कधीच नाव ठेवायचे नाही. भले तुम्ही कोणाकडे पित्रांचं खायला गेलात किंवा आपल्या घरी जरी बनवलं तरी तुम्ही जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर ही भाजी अशीच झाली होती, स्वयंपाक चांगला नव्हता झाला किंवा स्वयंपाक खूप चांगला झाला होता असं सुद्धा म्हणायचं नाही. कारण की हा आपल्या खुशीचा आनंदाचा सुद्धा स्वयंपाक नाहीये. आणि हे खूप दुःख सुद्धा की म्हणजे हे गेलं ते बरं झालं, चला असं एकदाच मला करायचंय, करून टाकू द्या, असं सुद्धा भावना, म्हणजे दोन्ही भावना ज्या आहेत त्या मनामध्ये आणायचं नाही. न्यूट्रल राहायचं आणि हा जो स्वयंपाक आहे तो आपल्याला दाखवायचा आहे. आता पित्रांसाठी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला जेव्हा आपण ताट वाढतो आणि समोर नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवतो तर त्यावेळेला आपण पाण्याने चौकोनी भरीव न काढता गोल काढायचा आहे. पाण्याने आपल्याला गोल काढायचा आहे. आपण देवांना कसं पाण्याने चौकोन भरीव काढतो तर इथे तसा नाही काढायचा. पाण्याने आपल्याला गोल काढायचा आहे आणि त्यावर मग जे काही ताट आहे नैवेद्याचं बनवलेलं ते तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मी कमेंट आल्या होत्या बघा मला की ताई माझे मिस्टर वारलेले आहेत आणि मला सासू सासरे सुद्धा नाहीयेत, मग अशा वेळेला आम्ही माझ्या मिस्टरांसाठी किंवा आमच्या पित्रांसाठी पूजा करू शकतो का आणि ती कशी करायची याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. ही माहिती ऑथेंटिक आणि जी लहानपणापासून मी बघितलेली आहे, जी तुम्ही कधी ऐकलेली नसेल अशी माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा, बरीचशी माहिती मिळेल. त्याचबरोबर तुमच्या फक्त सासूबाई वारलेल्या असतील तर पूजा कशी करावी हा सुद्धा व्हिडिओ आहे. तुमचे फक्त सासरे वारलेले असतील तर पूजा कशी करावी हा व्हिडिओ आहे. आणि तुमच्या सासू व सासरे दोन्ही वारलेले आहेत तर पूजा कशी करायची हा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो चॅनलवर अपलोड झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता आपण पाण्याचा गोल चौकोन काढला आणि त्यावर ताट ठेवलं. जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला आपण बघा पाणी 3 वेळा गोल फिरवतो, म्हणजे क्लॉकवाईज जसं जातं फिरतं तसं आपण गोल पाणी फिरवतो. पण पित्रांचा नैवेद्य दाखवताना आपल्याला अँटी क्लॉकवाईज पाणी फिरवायचं असतं, म्हणजे उलटं पाणी फिरवायचं असतं. जसं आपण देवांसाठीच्या सगळ्या गोष्टी करतो त्याच्या बरोबर एकदम उलट सगळ्या गोष्टी पित्रांसाठी जेव्हा आपण काही करत असतो तेव्हा करायच्या असतात. आणि पित्रांसाठी ताट वाढताना जसं आपण इतर वेळी जेवणाचं ताट वाढतो, नैवेद्याचं ताट वाढतो तर सगळं सरळ आपण वाढतो. सुरुवातीला मीठ, त्यानंतर लिंबू, त्यानंतर मग चटण्या, भाज्या वगैरे हे सगळं आपण व्यवस्थित जिथल्या तिथे ज्याची जागा आहे तसं ठेवतो. पण पित्रांसाठीचं ताट वाढताना ह्या सगळ्या गोष्टी उलट्या करायच्या असतात, पूर्ण उलट. आणि पित्रांसाठीचं जेवण, पित्रांसाठीचं ताट हे शक्य झालं तर 99% तुम्हाला मिळालं तर केळीच्या पानावर वाढायचं आहे. पण सगळ्यांनाच केळीची पानं मिळतील असं नाही, त्यामुळे तुम्ही ताटामध्ये वाढू शकता. केळीच्या पानावर जेव्हा आपण वाढतोय तर त्यावेळेला केळीच्या पानाच्या मध्यभागी सुरुवातीला आपल्याला शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे आणि त्यावर भात ठेवायचा आणि त्यावर वरण वाढायचं आहे. इतर वेळी बघा आपण भात वाढतो, त्यावर साधं वरण वाढतो आणि त्यावर आपण तूप वाढत असतो. पण पित्रांच्या ह्याच्यात खाली तूप, त्यावर भात आणि त्यावर वरण असं वाढायचं असतं. आणि लिंबू जे असतं ते सर्वात शेवटी वाढायचं. आपण इतर वेळी सुरुवातीला वाढतो पण पित्रांच्या जेवणामध्ये लिंबू हे सर्वात शेवटी आपल्याला वाढायचं आहे. आणि पित्रांचे ताट वाढताना
कोणतीही वस्तू कुठे वाढायची आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित जसं आपण ताट वाढतो तसं ताट वाढायचं नाहीये, आबडधोबड ताट वाढायचं आहे. म्हणजे उलट सुलट ताट, आबडधोबड ताट वाढायचं आहे. जसं की तुम्ही बघा, उजवीकडे भाज्या ठेवू शकता, डावीकडे चटण्या, कोशिंबीर, समोर तळलेले जे पदार्थ आहेत, वडे, पापड्या वगैरे जे काही तुम्ही तळलेले आहे ते ठेवू शकता. त्याच्या बाजूला पोळी ठेवू शकता. त्याच्यानंतर कढी, पंचामृत किंवा जे वाट्यामध्ये वरण गिरण आहे ते मध्येच असं तुम्ही ठेवू शकता. तर असं उलट सुलट तुम्हाला कुठेही हे ताट वाढायचं आहे. आता उलट सुलट ताट वाढल्याने काय होतं की त्यातील रजोगुण आणि तमोगुण वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करण्यासाठी सोपं जातं. म्हणून आबडधोबड ताट जे आहे ते पितरांसाठीच वाढलं जातं. आणि पितरांसाठी ताट वाढल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर ज्यांना कोणाला तुम्ही जेवायला बोलवलेलं आहे त्यांना जेवू घालायचं आणि त्याच्यानंतर मग आपण घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करायचं आहे. आणि पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर अगोदर तुम्हाला जे लोक जेवायला बोलवले आहेत त्यांना जेवू घालण्याच्या अगोदर सुद्धा कावळ्याला तुम्हाला घास ठेवायचा आहे. कारण या दिवशी कावळ्याच्या रूपात पित्र आपल्या घरी येतात आणि ते अन्न ग्रहण करून जातात असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी कावळ्यासाठी घास तुम्हाला आवर्जून ठेवायचा आहे. आता बरेच जण म्हणतात की आमच्या भागामध्ये, एरियामध्ये कावळे नाहीयेत, मग आम्ही कसं ठेवायचं? कावळ्यासाठी ठेवतोय हा भाव मनामध्ये ठेवून ते अन्न आपण कावळ्याला ठेवायचं. मग तो कावळा खाऊ नाहीतर इतर पक्षी खाऊ, काहीही हरकत नाही. आता कावळ्याला आपल्याला घास कसा ठेवायचा काय याचा व्हिडिओ आज दुपारी 3 वाजता येणार आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये जर तुमच्या घरी कावळा येणार नसेल तर कुठे ठेवायचं काय ही सगळी माहिती शेअर केलेली आहे आणि 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. 2 पद्धतींनी आपण घास कसा ठेवू शकतो, त्यामुळे त्या व्हिडिओमधून तो सुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती मिळू शकते. तर या प्रकारे आपल्याला पितरांचा स्वयंपाक बनवायचा आहे. काही वस्तू वापरायच्या आहेत, काही पदार्थ बनवायचे नाहीयेत आणि याप्रमाणे ताट वाढून नैवेद्य पितरांना दाखवायचा आहे. नमस्कार.